अ, काल दुपारी आमचे बीट मार्शल आहेत, त्यांना 112 वरून कॉल आला होता की टेलिफोन एक्सचेंज चौककडे जाणाऱ्या रस्त्यावर कोयटा कॉलनीच्या बस स्टॉपसोबत डिवायडरवर एक व्यक्ती झोपलेला दिसत असून त्याच्या आजूबाजूला रक्त सांडल्याचे दिसत आहे. मग त्यामुळे DO अधिकारी सरकडे साहेब आणि बीट मार्शल वगैरे तिथे स्पॉटला गेले. त्यानंतर तिथे जाऊन बघितलं असता एक व्यक्ती त्या डिवायडरवर झोपलेला असून त्याच्या डोक्यातून रक्त निघालेलं दिसतंय. त्यामुळे त्यांनी PI साहेब आणि आम्हाला माहिती दिली. त्यामुळे लगेच आम्ही तिथं धोंत्रे मॅडम, माईक स्वामी मॅडम आणि ACP मॅडम, खाडे मॅडम आणि PI चांदेगार आणि पूर्ण स्टाफ आम्ही बीट मार्शल सर्वजण तिथे गेलो. तर तिथं एक व्यक्ती डोक्यावर पांघरून घेऊन झोपलेला स्थितीत दिसला. ते पांघरून काढून बघितलं असता त्याच्या डोक्यातून रक्त वाहून बऱ्याच प्रमाणात रक्त निघाले दिसले आणि कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याला कशातल्या वस्तूने डोक्यात मारून जीव मारल्याचं दिसून आलं. त्यामुळे तिथे पंचनामा वगैरे काय स्पॉटवरचे सॅम्पल वगैरे जप्त केले. डेड बॉडी पुढील कारवाईकरिता मी हॉस्पिटलला रवाना केली आणि मग तपासात आरोपीचा शोध घेत होतो. CCTV तपासणं. तर CCTV तपासला असता तर सकाळच्या वेळेस 5:30 वाजल्याच्या दरम्यान एक व्यक्ती अज्ञात 20 ते 25 वर्षाचा व्यक्ती कुठल्या तरी वस्तूने त्या मयताच्या डोक्यामध्ये मारताना दिसून आला आणि त्याच्यानंतर तो तिथून निघून गेलेला होता आणि मग त्या फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना आज आरोपी आम्हाला ते फुटेज जरा दाखवले. तर त्यांनी ओळखलं काही जण आणि त्याच्या आधारावर आरोपीचा शोध घेतला. आज मिळून आला. त्या आरोपीचं नाव आहे नितीन उर्फ दिवाना वल्द अजबराव ढोके, राहणारा तो जुनी शिकरवाडी जवळचा आहे. त्याला विचारपूस केला. त्यानं असं सांगितलं की 1 महिन्यापूर्वी मैताचा आणि याचा काहीतरी वाद झालेला होता किरकोळ. तर त्याच्या मनात राग होता आणि या आरोपीला संशय होता की त्याचे जे काही भांडे ताटवाटी होते जेवणाचे त्या आरोपीनं त्या मैताने विकून टाकले, चोरून विकून टाकले. त्यामुळे त्याचा याचा राग होता. त्याच्यातून त्यानं काल त्याच्या डोक्यात दगड मारून त्याला मारून टाकला असं तो सांगत आहे. आणि मयत आणि आरोपी दिवसभर मजुरीचे काम करतात आणि मग संध्याकाळी तिथं येऊन झोपत असतात. काल ते पण हा माहीत झोपलेला होता. तर त्याने तिला दगड उचलून त्याच्या डोक्यात मारून त्याला मारून टाकलेला आहे. त्याच्या हातावर राजेंद्र काय असं लिहिलेलं आहे आणि त्याच्या हातावर एक डॉन म्हणून बोललेला आहे. ओळख तर पटलेली नाही. ओळख पटवण्याचे प्रयत्न चालू आहेत. आरोपीचा वर यापूर्वी सदर कोतवाली इथं गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती आणि पुढील तपासाचं करून कारण तर अजून त्यांनी फक्त किरकोळ वादातून त्याला मारल्याचे सांगत आहे आरोपी. 2 चोरीची गुन्हे आहे आणि 3 122चे गुन्हे आहेत. रात्री फिरताना मिळून आढळशी. मृतकाचं तर आता नावच नाही समजलं अजून त्याचं. तर त्याचा मृतकाची ओळख पटवणं चालू आहे.